महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी आरोपीला जन्मठेप। माणगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळून ठार मारल्याच्या प्रकरणात माणगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। आरोपी दीपक अशोक झांजे वय वर्ष 36 याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेप व 4,000 रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास 4 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। ही घटना 31 डिसेंबर 2021 रोजी रात्री 9:30च्या सुमारास महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढालकाटी तालुका महाड येथे घडली होती। कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नी निशा दीपक झांजे वय वर्ष 28 यांच्या अंगावर प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल ओतून माचीसच्या सहाय्याने आग लावल्याचा आरोप होता। सुरुवातीला या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गंभीर भाजलेल्या अवस्थेत निशा झांजे यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान 6 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला। मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेल्या जबाबात पत्नीनेच पेट्रोल ओतून आग लावल्याचे स्पष्ट नमूद केले होते। त्यानंतर तपासात अन्य साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी केला होता। खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अतिसरकारी वकील जितेंद्र डी म्हात्रे यांनी एकूण 15 साक्षीदार तपासलेत। यात वैद्यकीय अधिकारी, मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे कार्यकारी दंडाधिकारी, घर मालक आणि शेजाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। उपलब्ध पुरावे, मृत्यूपूर्व जबाब आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। हा निकाल कौटुंबिक हिंसाचाराच्या गंभीर घटनांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जातो। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, महाड।